नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वी विषय भूगोल त्याच्यामध्ये आज आपण 6वा पाठ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे महासागरांचे महत्त्व. आता महासागरांचे महत्त्व काय त्याचे कशा दृष्टीने पृथ्वीवर किंवा माणसांना ते उपयोगी पडतात, त्याचं क्षेत्रफळ किती, कोणकोणते महासागर आपल्याला माहीत आहे. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, आर्क्टिक महासागर असे हे 5 महासागर आहेत आणि 7 खंड आहेत या पृथ्वीवर. तर आज आपण या महासागरांचं महत्त्व काय त्यांचा थोडासा अभ्यास करणार आहोत. बघा, त्याकडे आत्ता 5वी म्हणजे मागील इयत्तेमध्ये म्हणजे आता 5वीमध्ये आपण पृथ्वीवरील शिलावरण, जलावरण यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये पृथ्वीवर जमीन व प्राणी यांचे प्रमाणही आपण अभ्यासलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर जमीन किती आहे आणि प्राणी किती आहेत. तसेच प्राणी नाही, पृथ्वीवर जमीन किती आणि पाणी किती. आपल्याला माहीत आहे 71% पाणी आणि 29% फक्त भूपृष्ठ म्हणजे जमीन आहे. त्याचबरोबर कोणते प्रमुख महासागर आहेत हे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आज महासागरांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 16,62,40,977 क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे पॅसिफिक महासागराचं. त्यानंतर 8,65,57,402 चौरस किलोमीटर हे अटलांटिक महासागराचं आहे. 7,34,26,163 चौरस किलोमीटर हे आहे हिंदी महासागराचं. 2,03,27,000 हे आहे दक्षिण महासागराचं आणि 1,32,24,479 हे आहे आर्क्टिक महासागराचं. या ठिकाणी जलावरणातील सजीव जे पाण्यामध्ये सजीव असतात, समुद्रामध्ये जे महासागरामध्ये सजीव आहेत ते या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. बघा, पृथ्वी पृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणात केला जातो. त्याच्यामध्ये मग महासागर असेल, नद्या, नाले, सरोवरे आणि जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. यापैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल महासागरात आहेत. जे उपलब्ध जल आहेत त्याच्यापैकी जवळजवळ 97.97% जल हे कशामध्ये आहे? महासागरामध्ये आहे. म्हणजे एकूण जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 97.97% पाणी हे महासागरामध्ये आहे. आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे, परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. हे आपण आता आकृतीमध्ये पाहिलेलं आहे. पुढच्या याच्यावर बघा, थोडासा एक लहानसा प्रयोग आहे. 1 वाटी पातळ पोहे, 1 लहान चमचा तेल, 1 छोटा कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला तसेच थोडेसे तिखट घ्या. हे सर्व साहित्य एकत्र करून मिसळा. प्रत्येकाने त्याची चव घ्या. आता उरलेल्या पोह्यात थोडे मीठ टाकावं, पुन्हा नीट मिसळा. आता या पोह्याची चव घ्या. आधी आणि नंतर दिलेल्या पोह्यांच्या चवीमध्ये कोणता फरक जाणवला? पोह्यांना कोणत्या पदार्थामुळे अधिक चव आली असे तुम्हाला वाटते? तुमच्या घरात हा पदार्थ आणखी कशासाठी वापरला जातो? हा पदार्थ कोठे तयार होतो याबाबत चर्चा करा. हा प्रयोग घरी करायला तुम्हाला काय हरकत नाही. पुढचा एक आहे, एका स्टीलच्या बशीत थोडेसे पाणी घ्या. आकृती 6.2 बघा. पाणी शक्यतो कूपनलिकेचे म्हणजे बोरवेलचे असल्यास उत्तम. हे पाणी उन्हाळ्यात ठेवा. पाणी पूर्णपणे आटेपर्यंत बशी काढू नका. पाणी पूर्ण आटल्यानंतर बशीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते ते पहा. त्या पदार्थाची चव घेऊन पहा. त्याच्यामध्ये काय दिसतील तुम्हाला? क्षार दिसतील. बघा, त्या ठिकाणी दिलेलं आहे भौगोलिक स्पष्टीकरण. बघा, तुमच्या असे लक्षात येईल की बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल. हा थर चवीला खारट तुरट असतो. हे काय असतात? पाण्यातील क्षार असतात. हे तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणून पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. जे आपण पाणी पितो त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी असते. म्हणून महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण जास्त असते. म्हणून ते पाणी चवीला कसं असतं? खारट असतं.
नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळते तर समुद्राला मिळते. समुद्रात ज्वालामुखी होत असतील का? हो. तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे बघा, महासागराखालील ज्वालामुखी. समुद्राच्या खाली कशा पद्धतीनं ज्वालामुखी होतात याची आकृती दिलेली आहे, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. महासागरामध्ये अनेक जलचर असतात. सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात. अतिशय डोळ्यांना न दिसणारे प्राणीसुद्धा आणि जे सगळ्यात मोठे देवमासे अशा प्रकारचे जीवसुद्धा या महासागरामध्ये आढळतात. हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात आणि हे जीव जर मृत झाले तर त्यांचं मृतावशेष कुठं होतात? त्याच महासागरामध्ये साचतात. सर्व नद्या डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात. नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडे, झुडपे व मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळतात. आपल्याला माहीत आहे की नद्यांबरोबर ज्या ठिकाणी काही जमिनीचा गाळ असेल, त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात आलेली झाडे, झुडपे, जे काही तर प्राणी मृतावशेष ते त्या ठिकाणी सगळं नदी ते घेऊन ते कुठं मिळते? समुद्राला मिळते. मग वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारे विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यात मिसळतात. ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याप्रमाणेच ते महासागरातही होतात, हे लक्षात घ्या. जर तुम्ही आकृती 6.3 पहा, ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू काय होतात? पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची, क्षारांची काय होती? पातळी वाढते आणि मग महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते. या सर्व गोष्टीमुळे महासागराचं पाणी काय होतं? खारट होते. पाण्याची क्षारता किंवा खारटपणा प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. समुद्राची क्षारता दर हजारी या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने सांगितली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35 असते. मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता बघा 332 आहे. खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते आणि मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो. आकृती जर पाहिली तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याला मिठागरे पाहायला मिळतील आणि म्हणून मिठाचा आपल्या आहारामध्ये समावेश असतो. मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे आपल्याला समुद्रात मिळतात. खनिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरावर अवलंबून असतो आणि मग अशी खनिजे मिळवण्यासाठी आपल्याला या महासागरावरच अवलंबून राहावं लागतं. या ठिकाणी समुद्राच्या पाण्याचं अशा पद्धतीनं बांध घालून ते पाणी अडवलं जातं आणि अडवलेल्या पाण्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं आणि खाली काय राहतं? मीठ राहतं. त्याला म्हणायचं मिठागरे आणि हे मिठागरे नंतर आपल्याला मीठ म्हणून त्या ठिकाणी आहारामध्ये आपल्याला वापर करता येतो. अशा पद्धतीनं महासागरांचे महत्त्व काय आहे? तर त्याच्या महासागरांपासून आपल्याला मीठ मिळते, खनिजं मिळतात, फॉस्फेट, सल्फेट, आयोडन म्हणजे खनिजांसाठी आपल्याला काही प्रमाणात का होईना परंतु महासागरावर अवलंबून राहावं लागतं. त्या ठिकाणी राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.